नुकतेच शासनाने माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, कृषीतज्ञ डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आला। त्याचप्रमाणे स्वर्गीय वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनीतितज्ञ होते। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ म्हणजे 11 वर्ष 78 दिवस विराजमान राहणारे ते एकमेव विदर्भातील होते। त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याची व अविरत सेवेची दखल घेऊन शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन थोटे यांनी एका निवेदनातून केलेली आहे। त्यांनी शेती क्षेत्रात आणलेली क्रांती खरंच व्याख्यानाजोगी आहे। त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च मानाचा भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा, अशी मागणी सर्व समाजातून करण्यात येत आहे। स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्म पुसद जवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका साधारण शेतकरी कुटुंबात 1 जुलै 1913 साली झाला। वसंतराव नाईक हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेत क्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात। कठीण काळातही क्रांतिकारी कार्य नाईकांनी केले, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा जाणता राजा, हरित योद्धा म्हणून संबोधतात। यासाठी स्वर्गीय वसंतराव नाईक यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार दिल्यास त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मानच होईल, असे पवन थोटे यांनी म्हटले। यासाठी संत सेवालाल यांच्या 15 फेब्रुवारी रोजी 285व्या जयंतीपासून एक अभिनव योजना राबवून संपूर्ण समाजाला जागृत करून गावागावात जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण महाराष्ट्रातून 1 लाखापेक्षा जास्त पत्र पाठविण्यात येणार असल्याचे पवन थोटे यांनी सांगितले।